या माहितीप्रमाणे 12 ठिकाणी असणारा परिवारवाद हा BJPने सुद्धा पोचलेला आहे आणि हळूहळू BJP सुद्धा परिवादावादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते। त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे। थँक्यू। ते 5 वर्षानंतर निवडणुका होतात। ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात। त्याच पद्धतीने मी असणारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचा नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे। बाळासाहेब विजयाची किती शाश्वती आहे आता ते तुम्ही लोकांना सांगायचे, मी थोडी सांगायचे। बाळासाहेब अमरावतीच्या 5 टर्म 4 टर्म खासदार राहिलेले संजय धोत्रे यांचा कार्यकाळ आपण कसा पाहता? नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे। थँक्यू। बाळासाहेब एक शेवटचा प्रश्न आहे, परिवारवादाविरोधात इथं अकोल्यात पाठिंबा देऊ असं त्यांचा चालला है? नहीं, मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहाँ तक हमारी जानकारी है कांग्रेस के जो कैंडिडेट है उनको कांग्रेस के यहाँ से AB फॉर्म भी मिला है और वो अटैच्ड है ऐसा मैं समझता हूँ। शरद पवार सातत्याने प्रयत्न करते की तुम्हाला पाठिंबा द्यावा। थँक्यू। नरेंद्र मोदी वारंवार बोलतात आणि अकोल्यात परिवारवादातलाच उमेदवार त्यांनी महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही, माझ्या माहितीप्रमाणे 12 ठिकाणी असणारा परिवारवाद हा BJPने सुद्धा पोचलेला आहे आणि हळूहळू BJP सुद्धा परिवादावादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते। त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे। थँक्यू।